वंचित पीडितांच्या डोळ्यातील अश्रूंना आवाज देणारे पत्रकार मिलिंद कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। सर्व समाजातील गरीब, वंचित आणि अन्यायग्रस्तांच्या वेदनांना शब्द देत त्यांच्या न्यायासाठी सातत्याने झटणारे निर्भीड पत्रकार मिलिंद कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते महेश कांबळे यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साह, आपुलकी आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही व्यक्तिमत्वांच्या सामाजिक कार्याची आठवण काढत कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमात सर्वप्रथम बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा आयुष्यमती मंजुषाताई निंबाळकर यांनी अत्यंत भावनिक शब्दात मनोगत व्यक्त केले। त्या म्हणाल्या की पत्रकार मिलिंद कांबळे हे केवळ पत्रकार नसून सर्वसामान्य जनतेचा आवाज आहेत। गरीब, वंचित आणि अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी ते सातत्याने लढत आहेत। अनेक अडथळे आणि संकटे आले तरीही त्यांनी कधीही सत्याची बाजू सोडली नाही। समाजातील सामान्य माणसाचा प्रश्न शासनाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे। त्या पुढे म्हणाले की अशा निर्भीड, स्वाभिमानी पत्रकाराच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ढाल बनून कायम उभी राहील। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नांवर आपण असेच निर्भयपणे आवाज उठवत राहा। कोणत्याही शक्तीला भीक घालू नका। वंचित बहुजन आघाडी कायम आपल्या सोबत आहे, असा शब्द त्यांनी यावेळी दिला। यानंतर बोलताना ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर म्हणाले की आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या काळात स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता समाजासाठी धावणारे लोक फारच दुर्मिळ झाले आहेत। मात्र पत्रकार मिलिंद कांबळे हे असे व्यक्तिमत्व आहे की जेव्हा एखाद्या गरीब माणसावर अन्याय होतो तेव्हा त्याच्या वेदनांना शब्द देणारी त्यांची लेखणी सर्वप्रथम पुढे सरसावते। अनेक गरजू आणि पीडित लोकांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा दिवा पेटवला आहे। संकटात सापडलेल्या माणसाला धीर देणारा आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा माणूस समाजासाठी प्रेरणादायी आहे। त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी समाजासाठी अजून मोठे कार्य करावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर मामा, डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की पत्रकार मिलिंद कांबळे यांची लेखणी ही केवळ बातमी लिहिणारी लेखणी नसून ती अन्यायाविरुद्ध उभी राहणारी ताकद आहे। त्यांच्या लेखणीमुळे अनेक पीडितांना न्यायाचा मार्ग मिळाला आहे, तर युवा नेते महेश कांबळे हेही समाजातील तरुणांना एकत्र आणत सामाजिक प्रश्नांवर लढण्याची प्रेरणा देत आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही मान्यवरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। समाजासाठी झटणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी त्यांचा लढा असाच कायम राहो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। यावेळी जितू कांबळे, अमर सुतके, कुलदीप कांबळे, स्वागत सुरवसे, निकेतन गायकवाड, सचिन कांबळे, राहुल कांबळे, महादेव सोनकांबळे, योगेश सूर्यवंशी, नीरज कांबळे, अमर सूर्यवंशी, सुमित कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। योगायोगानं आज आपण इतर नियमित ठरल्याप्रमाणे आपण इथे वाढदिवस साजरा करत असतो। आज योगायोगानं आमचे मित्र मिलिंद कांबळे साहेब सुद्धा या आपल्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचं अगोदर मी वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या अशोकनगर मित्र परिवारातर्फे त्यांचं या ठिकाणी सदस्यांनी स्वागत करतो की आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला हा छोट्याखानी कार्यक्रमात सहभाग होण्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणा किंवा थोडंसं बोलण्यासाठी मी मोहनराव क्षीरसागर यांना विनंती करतो की त्यांनी या दोन व्यक्तीचा सत्कार आणि वाढदिवस होता। त्यात एक महेश कुमार कोण आहे तेवढा माझा परिचय नाही। मिलिंद कांबळे पत्रकार आहे, दैनिक सम्राट, नवराष्ट्र, दैनिक नवराष्ट्र मुंबई हे दोन्ही मुंबईचे पेपर आहेत आणि त्यांनी यूट्यूबवर बी आहे संविधान लाईव्ह 24 न्यूजचे। त्यांचाही दोघांचाही वाढदिवसाचा दिनांक आजचा आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीकडून वाढदिवस साजरा होत आहे, याबद्दल मी आनंद व्यक्त करीत आहे। आणि सहसा पत्रकारांचे वाढदिवस हे फक्त व्हॉट्सअपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक
शेकडो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि देत आहेत. दिवसभरामध्ये त्यांना अनेकांचे फोन येत आहेत शुभेच्छांचे. त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये पत्रकारितेमध्ये कार्य करत आहेत आणि ते माझे पत्रकार, मी स्वतः पत्रकार असल्यामुळे ते माझे सहकारी असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या या वंचित आघाडी बहुजन आघाडीच्या कार्यालयात मी उपस्थित आहे. यामुळे मी समाधानी आणि आनंदी आहे. पत्रकाराचं काम आणि वंचित बहुजन आघाडीचं कार्य हे वेगळ्या स्वरूपाचं आहे. वंचित बहुजन आघाडी, परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते काम करीत असताना जी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात काम करीत आहे, त्या पक्षाकडून एका कार्यकर्त्याचा एका पत्रकाराचा वाढदिवस साजरा करीत आहे. याबद्दल मी समाधान आणि आनंद व्यक्त करीत आहे. संजय भाई, आज या ठिकाणी आपल्या 2 वाघांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत. एक वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते महेश सतीश कांबळे आणि आमचे 15 वर्षापासून 20 वर्षापासून या निलंगा नगरीतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र म्हणजे रात्र आणि दिवस न बघता झटणारे आमचे पत्रकार मिलिंदजी कांबळे साहेब यांचा आपण या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाढदिवस करत आहोत. मित्रांनो, वाढदिवस केलंच पाहिजे. आपण आपल्या सहकाऱ्यांचा, आपल्या कार्यकर्त्यांचा आणि आपल्या इथल्या आपल्यासाठी झटणाऱ्या लोकांचा आपण मान सन्मान हा प्रतिवर्षी केला पाहिजे आणि तोच आपण कार्यक्रम, त्याचप्रमाणे तोच धागा पकडून आपण या ठिकाणी आज 2 मान्यवर व्यक्तीचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. आणि असेच वाढदिवस वंचित बहुजन आघाडी आपल्या वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस अशा जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा करणार आहे. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ नाही करता की आपले धुरंधर पत्रकार, खरंच धुरंधराच बघा, यांनी जर कुठला विषय हातात घेतला तर तो कट्टार विषय सोडत नाही. असे आपले धुरंधर पत्रकार आणि बाळासाहेबांचे कट्टार समर्थक महेश सतीश कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि साहेब, असंच आपल्या विषयामध्ये असंच तुम्ही बाळासाहेबांसोबत आणि तुम्ही समाजासोबत एकनिष्ठ राहा आणि समाजासाठी आणि बाळासाहेबांसाठी आपण आपल्या जो काय आपला वेळ आहे, जो आयुष्यातला तो वेळ द्या, हीच अपेक्षा करतो. आणि तुम्हाला परत एक वेळेस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय आपले पत्रकार मिलिंदजी कांबळे साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महेश कांबळे यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीतर्फे साजरा करण्यात येत आहे. तरी यांना पुढे वंचित बहुजन आघाडी तसेच परिवारातर्फे मी आमचे मित्र मध्ये माझे सहकारी, आमचे मार्गदर्शक, ज्यांचं नेहमी सहकार्य लाभलेलं आहे, असे आमचे मिलिंदजी कांबळे आणि महेश, नेहमी वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीमध्ये एक महिलाचा दगड रोवण्यामध्ये, निवडणूक असो कुठलाही भार उचलण्यामध्ये अतिशय करारीपणाने आपली भूमिका निभावणारे असा माझा महेश म्हणत, अहो जाऊ न बोलता जास्त एवढीच वाटत, असा महेश आणि मिलिंदजी या दोघांनाही मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि आगामी काळामध्ये येणारं आयुष्य त्यांनी त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होवो. आणि जसं मी एक आमदारकीची निवडणूक लढवून पण एक जबाबदारी म्हणून आपण इथे नगरसेवकाची निवडणूक लढवलो, ती जबाबदारी जास्त जवळून मला पाहण्यात आलं की निवडणूक जिंकू किंवा हारू, पण समाजाचे प्रश्न जे काही आहेत, जो काही मला स्नेह मिळाला त्या भूमिकेतून एक जो ओलावा निर्माण झाला, त्या भूमिकेतून मी माझ्या मनाशी काही निश्चय केलेले आहेत आणि प्रत्येकाचा वाढदिवस इथं साजरा झाला पाहिजे अशी माझी मनस्वी इच्छा आहे. त्याचा थोडासा भाग म्हणून हा प्रयत्न माझा चालू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आपण सगळेजण साथ देत आहात, त्याच्यामुळे सर्वांचे पण मी आभार मानते. आणि ह्या छोटेखानी या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये आपण दोघं आलात, उपस्थित राहिलात आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली, खरंच त्याबद्दल मी दोघांचे परत एकदा आभार मानते आणि थांबते. जय भीम, जय वंचित.